डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमच संस्कृती आहे. हसन मुश्रीफ हे आव्हाड यांना राजकारणात कधी चिटपट करतील हे त्यांना कळणार देखील नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाला विरोध केला, त्यांच्याबरोबर आव्हाड तुम्ही मंत्री का झालात असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. आपण डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब असा उल्लेख करतो. एकेरीत उल्लेख करण्याची आमची संस्कृती नाही, परंतु डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ यांचा एकेरीत उल्लेख करत टीका केली आहे. आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमच संस्कृती आहे. एकेरीत उल्लेख करून अनेकांचा अपमान ते करत असतात. आपली त्यांना एवढीच विनंती आहे की हसनजी मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येत असून ते पैलवान आहेत. त्यांच्याशी फार डावपेच करू नका. कधी ते तुम्हाला राजकारणात चितपट करतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. आव्हाड यांनी पुढे मुलाखतीत बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की 53 आमदारांनी भाजपला पाठिंबा देणारं जे पत्र पवारसाहेबांना दिलं होतं त्यावर आपण सही केली होती. बाहेर आल्यावर मात्र आपण जयंत पाटील यांना बोललो की माझी सही ग्राह्य धरू नये. माझा त्यांना प्रश्न आहे की कोणी तुमचा हात धरून तुम्ही लहान बाळ होतात का, की कोणी तुमची सही जबरदस्तीनं त्या पत्रावर घेतली? आव्हाड साहेब, आपल्या सोयीचं, आपल्या स्वार्थाचं राजकारण आपण कायम करत आलात. पुढे जाऊन आव्हाड यांनी अगदी हातवारे करून इतिहासात डॉक्टरेट केलेल्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की 2 विरोधी विचारधारा या एकत्र येऊ शकत नाही. 5000 वर्षांपासूनचा इतिहास आहे की 2 विचारधारा आणि शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा हृदयामध्ये असायला पाहिजेत. आव्हाड यांचं हे सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि दुसऱ्या मांडीवर गोवळकर गुरुजी असा आरोप आव्हाड करतात. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि दुसऱ्या मांडीवर ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आव्हाड साहेब आपण मंत्री झालात ना, आपण सत्तेत सहभागी झालात ना, तेव्हा त्या 2 विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळी असं जयंत पाटील साहेबांना बाहेर येऊन सांगितलं ना की माझी सही ग्राह्य धरू नये. तसं त्यावेळीही जयंत पाटील साहेबांना विनंती करायची होती की माझ्या हृदयात शिव फुले शाहू आंबेडकर आहेत, त्यामुळे ज्या पक्षानं बाबरी मशीद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, त्यांनी मराठवाडा नामांतरणाला विरोध केला, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही. अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळीही जयंत पाटील यांना केली असती तर बरे झाले असते असा घणाघात आनंद परांजपे यांनी केलाय. इतिहासामध्ये आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की 2 विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत. 5000 वर्षापासून इतिहास आहे की 2 विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं. ह्यांचं सोयीचं राजकारण आहे. एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोवळकर गुरुजी. मग 2019 साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली, ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केला, त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना, सत्तेमध्ये सहभागी झालात ना. मग त्या 2 विरोधी विचारधारा नव्हत्या का? मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये, तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत, त्यामुळे मी ज्या पक्षाने बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला, त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही. अशा प्रकारची विनंती आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली असती तर बरं झालं असतं. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी डायगर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यापाठोपाठ आता पालिकेनं शहराच्या विविध भागात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीवर लक्ष केंद्रित केले. कोळशेत आणि गायमुख भागात कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची कामं सुरू आहेत. या प्रकल्पामध्ये दररोज 130 टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यातील कोळशेतचा प्रकल्प येत्या 15 दिवसात तर गायमुखचा प्रकल्प 2 ते 3 महिन्यात कार्यान्वित होईल. तसंच या प्रकल्पांमुळे कचऱ्याची परिसरातच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय.
महापालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोलशेत परिसरात 30 टनाचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील 15 दिवसात सुरू करण्यात येईल असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. गायमुख भागात 100 टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प सुद्धा पुढील 2 ते 3 महिन्यात कार्यान्वित केला जाईल असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. त्याचप्रमाणे शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारे छोटे प्रकल्प उभारण्यावर पालिकेनं लक्ष केंद्रित केले. या प्रकल्पांमुळे परिसरातील कचऱ्याची तिथेच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होणार आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आगामी 12 ते 15 जानेवारी दरम्यान ठाण्यात संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन. ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून संपूर्ण उपवन तलाव परिसर राममय होणार आहे. यामुळे नववर्षात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची अनुभूती ठाणेकरांना घेता येणार आहे. 12 ते 15 जानेवारी रोजी होणाऱ्या फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच अन्य मान्यवर मंडळीही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 यंदा जय श्रीराम या संकल्पनेनुसार साजरा होतोय. या फेस्टिवलबाबत माहिती देताना आमदार सरनाईक यांनी 12 जानेवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होणार असून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या महनीय गायनानं फेस्टिवलचा प्रारंभ होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पद्मश्री मालिनी अवस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील. तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार असून चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्यकुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचं मनोरंजन करणार आहेत. उत्सवातील 4ही दिवशी आध्यात्मिक गुरु, राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रभूती तसंच विविध महनीय व्यक्ती आदी 6 लाख रसिक उपस्थित राहणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. वाट बघत असतात तो उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला 12 जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता. आणि 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे. या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल, 13 जानेवारीला प्रथमेश लवाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी, 13 जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी, 13 जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे,
14 जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया, 14 जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन, 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी भेलांडे, 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदीसुद्धा करता येईल. भारतीय संस्कृती आणि लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आध्यात्मिक पायावर उभी असलेली भारतीय लोकशाही ही आध्यात्मिक लोकशाही आहे. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति यानुसारच हे अंतिम सत्य आहे, असं प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यात बोलताना केले. भारतरत्न माजी पंतप्रधान आणि ICCRचे माजी अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने निर्मित केलेल्या इंडिया मेनस्प्रिंग ऑफ डेमोक्रॅटिक ट्रेडिशन या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर सहस्त्रबुद्धे बोलत होते. ठाण्यातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं काल या पुस्तकाचं प्रकाशन चाणक्य फेम अभिनेते डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे होते. तर व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भावा दाते, कार्यवाहक मकरंद मुळे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सदस्य सुजय पत्की उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांची राजनीती पलीकडील भाषणं असलेल्या पुस्तकाची महती विशद करताना डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी अटलजींच्या अनेक आठवणी जागवत आगामी वर्ष हे अटलजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. तेव्हा या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला असा उत्तम कार्यक्रम होणं हा भाग्ययोग असल्याचं सांगितलं. जगात कुठेही नसलेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पायावर उभी असलेली आपली लोकशाही आहे. 75 वर्ष झाली तरी आपली लोकशाही उत्तरोत्तर प्रगल्भ होत आहे. भारताविषयी काही पाश्चात्य देशांमध्ये विकृत लिखाण केलं जातं, मात्र आपली एकता आणि विविधता कधीही विभाजनाला उत्तेजना देत नाही. आपण विविध आहोत म्हणूनच एक आहोत असं स्पष्ट करताना त्यांनी ब्रिटिश देशाचा दाखला दिला. तसंच अनिवासी भारतीयांनी भारताची प्रतिमा किंबहुना सौम्य संपदा प्रभावी करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं. दरम्यान डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनीही भारतीय प्राचीन ग्रंथ ते भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कौटिल्य आदींच्या काळातील उज्ज्वल इतिहास आणि संस्कृतीचे दाखले दिले.